वसई विरार महानगरपालिकेच्या आयुक्तपदी पृथ्वीराज बीपी यांची नियुक्ती करण्यात आली आहे। मंगळवारी राज्य शासनाने याबाबतचे आदेश जारी केले आहेत। आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी हे 31 मार्च 2026 रोजी सेवेतून निवृत्त होत आहेत। त्यांच्या जागी शासनाने आता वसई विरारचे नवे आयुक्त म्हणून पृथ्वीराज बीपी यांची नियुक्ती केली आहे। पृथ्वीराज बीपी हे 2014च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे IAS अधिकारी आहेत। ते सध्या पुणे महानगरपालिका अतिरिक्त महापालिका आयुक्त म्हणून कार्यरत आहेत। प्रशासकीय सेवेत ते पुणे शहरातील विविध विकास कामे, कर संकलन आणि अतिक्रमण विरोधी कारवाईसाठी ओळखले जातात। आता त्यांची वसई विरार महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे। राज्य शासनाचे सहसचिव सुभाष उमराणीकर यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत। शहराच्या विकास कामांना गती देणे आणि महापालिकेच्या कारभारात शिस्त आणण्याचे मोठे आव्हान आता त्यांच्या समोर असणार आहे। पृथ्वीराज बीपी हे एक कार्यक्षम आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जातात। वसई विरारसारख्या वेगाने विकसित होणाऱ्या आणि भौगोलिकदृष्ट्या विस्तारलेल्या शहरात नागरी सुविधांचे प्रश्न कायम चर्चेत असतात। पाणी पुरवठा, अनधिकृत बांधकामे आणि रस्ते आणि कचरा व्यवस्थापन यांसारख्या गंभीर प्रश्नांवर नवीन आयुक्तांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे।